जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. चला तर बघूया आपण काय बनवणार आहेत मी. आणि सगळ्यात आधी कशात सगळे मजेत ना, मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांनी. बघा तर आज मी काहीतरी नवीन बनवणार आहे आणि खूप छान आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने कसं बनवणार आहे ते नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज म्हणजे एक लाईक करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा. बघूया काय बनवते मी. चला मैत्रिणींनो, तर तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे. तर मी बनवणार आहे आज साबुदाणा वडे. आज आहे एकादशी, त्यानिमित्त मी साबुदाणा वडे बनवणार आहे. तर हे बघा, मी बटाटे घेतलेले खूप म्हणजे छोट्या साईजचे आहेत, भरपूर घेतलेले आहेत. त्याबरोबरच मिरच्या आहे, हिरव्या मिरच्या 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे मी. शेंगदाणे आहेत, भाजून शेंगदाणे घेतलेले. तर मी याचे पूर्ण साल असे काढून घेणार आहे, म्हणजे छान लागतात. चला तर तयारी करून घेते मी, दाखवते तुम्हाला. मी त्या म्हणजे मिक्सरला जास्त असे बारीक आणि जाडसर, म्हणजे असं जास्त बारीक पण असं पिठळ नाही करणार आहे. मिक्सर मध्ये फिरवून घेते मी. बघा तर मिरच्या आणि शेंगदाणे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता. हे बघा, मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले, मिरची पण काढलेली, पूर्ण बटाटे बारीक करून घेणार आहे मी. साबुदाणा वडे म्हटले की लहान लेकरांचे खूप फेवरेट आहे. माझ्या दोन्ही मुलांचे खूप फेवरेट आहे. चला तर मी सर्व अशा पद्धतीने बटाटे बारीक करून घेते. हे बघा, मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते. आता हे पूर्ण मिक्स करून घेते मी. चला तर मी पूर्ण पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असे मस्त छानपैकी छोटे छोटे गोळे बनवूया. तोपर्यंत मी कढईत ठेवते तेल तापवायला. बघू शकता तुम्ही, खूप सारे होतील याचे. नक्की कमेंट मध्ये सांगा कशी आहे, म्हणजे खूप सोप्या पद्धतीने ना. कसे वाटतंय सर्वांना नक्की कळवा. आणि सगळ्यांना खरंच खूप थँक्यू सो मच. सगळ्यांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद सर्वांचे की खरंच खूप सपोर्ट केलाय तुम्ही. असंच नेहमी सपोर्ट करत राहा. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या सर्वांचा. चला तर मैत्रिणींनो, हे बघा, तळून दाखवते मी. ऑलरेडी आधी 2 तळलेले आहे. खूप छान झालेले, बघू शकता तुम्ही. चला तर बघू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने सगळे मस्त असं छान हे करून ठेवलेत गोळे. हे बघा, कसे वाटते नक्की कळवा. आणि तुम्ही काय काय बनवता नक्की ते पण कळवा. असं एकादशीला वगैरे कोणती रेसिपी कशी काय बनवता तेही नक्की कळवा. हे बघा कसे झाले, बघू शकता तुम्ही. मस्त छानपैकी साबुदाणा वडे आणि त्याचबरोबर आहे शेंगदाण्याची आमटी दह्याबरोबर खूप छान लागतात. दह्यासोबत तर एकदम मस्त लागतात. मला काही दही आवडत नाही, त्यामुळे मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. बघा कसे झालेत नक्की कळवा.
आणि बाकीचे पण करते मी आणखी. हे आणखी तळायचे राहिलेले. हे बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला नक्की कळवा बरं का. चला तर बघू शकता तुम्ही, बघितलं कसे झालेले आहेत आणि कसे केलेले आहेत. तर चव पण खूप छान झालेली, मस्त लागताय, खूप छान झालेले. तळून घेतलेले मी. आणखी काय काय करते नक्की बघा. हे बघा साबुदाण्याच्या पापड्या. हे बटाटा आणि साबुदाण्याच्या हिरव्या मिरच्यातल्या पापड्या आहे बरं का. हे बघा. चला तर हे बघा तुमच्या भाऊजींसाठी ताट केलेलं आहे. बघा कसं वाटतंय, काय म्हणताय ते बघा. हे बघा भाऊजी आलेले ड्युटीवरून. अरे बाप वैष्णवी, खूप केलं असतं खायला फराळाचं. बघा असं वाटतं आज उपास नाही. खूप खूप आयटम केले आज, काय खावं तेच कळत नाही. साबुदाण्याच्या बगर मिक्स चकल्या, तिखट पापड, साबुदाणा बटाटा, हे साबुदाणा बटाटा हिरव्या मिरचीतले पापड आणि ह्या साबुदाण्याच्या पापड्या, शेंगदाण्याची आमटी, साबुदाणा वडे. वाव मस्त, खूप छान, खूप छान वैष्णवी. हे बघा कसं झालं नक्की कळवा. खूप छान झालं. चला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक करायला पण विसरू नका भावांनो आणि बहिणींनो. असंच नेहमी सपोर्ट करत राहा. आपले नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. पूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांचे, मनापासून आभार. टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त राहा.